तर नमस्कार मित्रांनो, सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या रुजतात. तर आम्ही आज अशाच प्रकारची एक रानभाजी काढून आणली होती. त्या भाजीला आमच्याकडे फोडशीची भाजी म्हणतात किंवा तिला काकी भाजीसुद्धा म्हणतात. ही भाजी कातळावरती लागते. तर ती आईने व्यवस्थित साफ करून घेतली. साफ करून झाल्याच्यानंतर वेलीवरती मस्तपैकी व्यवस्थित बारीक कापून घेतली. तर अशा पद्धतीने ती भाजी आपली कापून रेडी होती. मग चुलीवरती टोप ठेवला, त्याच्यामध्ये पाणी ओतलं, ते पाणी गरम केलं आणि त्याच्यामध्ये ती भाजी टाकून घेतली. कारण का तर ती भाजी शिजण्यासाठी नरम झाली पाहिजे व्यवस्थित, तरच ती खाण्यायोग्य बनू शकते. मग आईने कांदा आणि मस्तपैकी की मिरची वगैरे कापून घेतली होती आणि ती जी उकडलेली भाजी होती तिला व्यवस्थित पिळून घेतली. त्यातलं पाणी सगळं बाजूला काढायचं असतं. भाजीमध्ये टाकण्यासाठी खोबरं वगैरे व्यवस्थित मस्तपैकी किसून घेतलं. मग कांदा वगैरे व्यवस्थित मस्तपैकी भाजून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मीठ त्याचबरोबर हळद टाकली. मग त्यामध्ये भाजी टाकून घेतली. भाजी टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित ती शिजल्याच्या नंतर त्यामध्ये खोबरं वगैरे मिक्स केलं आणि आपली भाजी अशा प्रकारे रेडी झालेली होती. मग मी जेवायला बसलो. चला तर मग आपण टेस्ट करून बघूया. अशा प्रकारे मी पहिला घास घेतला आणि बघितलं तर भाजी तर एक नंबरच झाली होती.